नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। निसर्ग भ्रमंतीत मंत्री व्यस्त, पिण्याच्या पाण्यासाठी श्रीवर्धनकर मात्र त्रस्त। शिवसेनेतर्फे मोफत पाणी टँकर सुरू। निवडणुका आल्या की मतदारांचे पाय धरायचे आणि सत्तेची ऊब मिळाली की जनतेला वाऱ्यावर सोडून निसर्गाचा आनंद लुटायचा। होय, हाच सध्या श्रीवर्धनमधील लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा समोर आला आहे। एकीकडे कडाक्याच्या उन्हात श्रीवर्धनमधील माता भगिनींना पाण्याचा थेंब थेंब मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। दुसरीकडे मात्र तालुक्याचे जबाबदार मंत्री महोदय जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी स्वतःचे निसर्ग भ्रमंतीचे रील्स आणि फोटो सोशल मीडियावर चमकवण्यात व्यस्त आहेत। श्रीवर्धन शहरात सध्या भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे। निकृष्ट दर्जाची पाणीपुरवठा योजना, वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईन आणि प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्यामुळे श्रीवर्धनकर हवालदिल झाले आहेत। जनतेच्या मतांवर सुखाची खुर्ची मिळवणाऱ्या स्थानिक आमदार व महिला बालविकास मंत्री आणि खासदार यांना श्रीवर्धनच्या जनतेच्या या मूलभूत समस्येचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे चित्र दिसत आहे। या ढिसाळ कारभाराविरोधात काही दिवसांपूर्वीच शिवसेना श्रीवर्धन शहर प्रमुख सावंत तवसाळकर, नगरसेवक देवेंद्र भुसाणे, नगरसेवक पिंट्या वेशवीकर आणि नगरसेविका सौ सलोनी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र उपोषण करण्यात आले होते। मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला या आंदोलनाने पाझर फुटला नाही। सत्ताधाऱ्यांच्या पाठबळामुळे प्रशासन ढिम्म बनले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पर्यटनात मग्न असताना शिवसेनेने मात्र नेहमीप्रमाणेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्राचा परिचय दिला। मुख्य नेते आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून श्रीवर्धन शहरात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा टँकर उपक्रम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आला आहे। प्रशासन झोपलेले असेल तर जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे म्हणत शिवसेनेने टँकर आता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवू लागले आहेत। सत्ताधारी आणि प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या शिवसेनेचे या पाणीदार उपक्रमाचे श्रीवर्धनच्या जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे। पण खरा सवाल हाच आहे की संकटाच्या काळात फोटो बहाद्दर नव्हे तर जमिनीवर काम करणारी शिवसेनाच धावून येते, हे आता सिद्ध झाले आहे। आता तरी प्रशासनाला आणि भ्रमंती करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाग येणार का, की श्रीवर्धनकरांचे घसे असेच कोरडे राहणार? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। श्रीवर्धनच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।